नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला तलाठी भरती 2019ची आपली व्हिडिओ सिरीज चालू आहे। तर याचे आपण 2019 सर्व पेपर पाहत आहोत। तर आपला 22 जुलै 2019 म्हणजे 22/7/2019 सकाळच्या 10च्या सत्रातील म्हणजे शिफ्ट 1चा आपला पेपर सुरू आहे। तर या अगोदर याचे आपण जवळपास 2 भाग पाहिले होते, ज्यामध्ये आपण प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 50 प्रश्न जे आहेत तर ते 2 भागांमध्ये कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग 3 पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये देखील आपण त्याचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। हे देखील तुम्हाला आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये म्हणजे याचा नक्की फायदा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नाकडे वळूयात। पाहू त्या आजच्या आपल्या भाग 3 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला जो आहे तर तो स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे 2019चा जो पुरस्कार होता, तर त्या पुरस्कारामध्ये देशातील उत्तम प्रदर्शन करणारे राज्य क्रमांक 3 म्हणून तर कोणाला पुरस्कृत करण्यात आले? तर म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 3ऱ्या क्रमांक राज्य कोण होतं? आपले महाराष्ट्र होतं। कोणतं? महाराष्ट्र राज्य। मी त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। पुढील प्रश्न, पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला। म्हणजे योग्य अव्ययाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। तर इथे काय दिले? नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक, म्हणजे नामा म्हणे मेघा जैसा विनवतो चातक तैसा म्हणतो पुढे आपण। म्हणजे हा अभंग आहे नामदेव महाराजांचा। म्हणजे नामा म्हणे मेघा जैसा विनवतो चातक तैसा, तैसा जे आहे तर ते पुढे येईल। ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता। नामा म्हणे मेघा जैसा विनवतो चातक तैसा, तर तैसा येईल, ते ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स। म्हणजे योग्य आता इथे आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं आहे, म्हणजे संयुक्त वाक्य त्याला म्हणतो आपण। तर इथे पहिलं वाक्य काय दिलंय? अल्दो सिमरन लव्ज फुटबॉल अँड अमित लव्ज क्रिकेट बट नायदर लव्ज हॉकी। तर आता इथे अल्दोने सुरू झाले वाक्य। जर अल्दोने सुरू झालं असेल अल्दोने, तर ते कशामध्ये येतं? तर ते मिश्र वाक्यात येतं, म्हणजे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असतं, तर ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये नसतं। म्हणजे हे जे आहे तर ते तरी येणार नाही। म्हणजे अल्दो सिमरन लव्ज फुटबॉल अँड अमित लव्ज क्रिकेट बट नायदर लव्ज हॉकी, म्हणजे त्या दोघांना काय आवडतंय? सिमरनला आवडतोय फुटबॉल, अमितला आवडतोय क्रिकेट, पण दोघांना काय हॉकी आवडत नाही, असं म्हणजे ह्या वाक्यामध्ये दिलेलं आहे। सिमरन लव्ज फुटबॉल अँड अमित लव्ज क्रिकेट। तर आता इथे 2 वेगवेगळे वाक्य आहेत। जेव्हा 2 जी प्रधान वाक्य म्हणजे अँड बट नॉट म्हणजे ह्याने जर जोडलेली जे अव्यय असतात उभ्यानव्य अव्ययाने, तर त्या वाक्यांना आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो। म्हणजे सिमरन लव्ज फुटबॉल म्हणजे 2 प्रधान वाक्य असतात त्यामध्ये। सिमरन लव्ज फुटबॉल एक झालं, अमित लव्ज क्रिकेट आणि 2 अँडने जोडले आहेत। पण हे जे वाक्य आहे तर ते आपलं आन्सर असणार, ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येईल। तर हे 1 नंबरचं वाक्य तुम्हाला इथे अँड हे दिलेलं आहे, पण इथे 2 ते 3 वाक्य आहेत, म्हणजे फक्त 2च वाक्य असतात कंपाऊंडमध्ये। व्हाईल लव्हिंग फुटबॉल सिमरन लव्ज टेनिस टू। तर टू जे वाक्य जे असतात तर ते कशामध्ये असतात? तर ते देखील म्हणजे ह्याच्यामध्ये असतात। तर काय म्हणतो त्याला आपण? म्हणजे व्हाईल आणि टू म्हणजे हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये। आता सिमरन ओनली लव्ज फुटबॉल, तर हे कशामध्ये? सिम्पल सेंटेन्स आहे, साधं, एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे। सिमरनला फुटबॉल आवडते। पुढील प्रश्न म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर तेच कंपाऊंड सेंटेन्स असेल, ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न, सरासरी काढा। तर आता इथे सरासरी म्हणजे आता 6 संख्या दिलेल्या आहेत, तर इथे काय करायचं? सरासरी दिलेल्या संख्येची बेरीज भागेल एकूण 6 संख्या। तर या सर्वांची जर बेरीज केली तर या सर्वांची बेरीज आहे ते 414। आता 414 भागिले 6 जर केलं तर 6 एके 6, 6 36, उरले 5, वरून घेतली 4, 6 9 54, किती येतं? 69 येतं। 69 दिले का? ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। म्हणजे सरासरी काय येणार? दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे 69। ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न, कनेक्टिंग पीपल ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची टॅगलाईन आहे? म्हणजे कोणत्या कंपनीची टॅगलाईन वापरायचं? म्हणजे कनेक्टिंग पीपल, कनेक्टिंग इंडिया तुम्ही ऐकलं असेल तर नोकियाची कंपनी आहे, नोकिया फोनची, तर त्यांच्या कंपनीची टॅगलाईन आहे कनेक्टिंग पीपल कनेक्टिंग इंडिया। म्हणजे हे नोकियाची जी आहे तर ती टॅगलाईन आहे। ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा। तर आता इथे एक शृंखला दिलेली आहे 5 11 20 23 82। तर पुढे काय येतं आपल्याला ते शोधायचं आहे। तर आता इथे काय केलेलं आहे? 5 गुणुले 2 केलेलं आहे। काय केलेलं आहे? 5 गुणुले 2 आणि अधिक 1 केलेलं आहे। 5 दुनी 10, 10 अधिक 1 11। आता परत काय केले? 11ला देखील गुणुले 2च केले। 11 दुनी किती? 22। पण इथे काय केले? आता अधिक 1 नाही तर इथे वजा 2 केले। एकदा अधिक 1 एकदा वजा 2। आता परत काय केले? 11 दुनी 22 वजा 2 20। परत काय केले? 20 गुणुले
2 केले, 20 दोन्ही किती 40. परत आता इथे +3 केलेलं आहे, मग एकदा +1 परत -2 म्हणजे +3, म्हणजे इथे काय परत अजून 2 येणार. 43 दोन्ही 86, पण आता इथे -4 येणार, म्हणजे इथे गुणवले 2 आणि परत -4 येईल, म्हणजे 43 दोन्ही 86 - 4 82 आलं. परत 82 गुणवले 2 किती येणार, तर 164 येणार. आता इथे काय, आता इथे -4 आहे, मग पुढे +5 येणार, म्हणजे 164 + 5 येणार. किती येतं 164 + 5, तर ते 169 येतं. तर 169 दिले का, तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 169 जे आहे तर ती पुढे येणारी संख्या असेल कोणती, 169. ते तुम्ही डी मध्ये पाहू शकता. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. आता इथे देखील आता एक अंकाचा क्रम दिलेला आहे, त्यानुसार आपला चुकीचा जो क्रम आहे तो इथे ओळखायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे शेवटची संख्या कोणती आहे, तर इथे 20.5 आहे. तर इथे काय केलं, तर 20.5 मधून किती गेले, तर 3.5 गेले, राहिले 17, म्हणजे 20.5 आणि इथे 3.5चा फरक आहे. परत आता 17 आणि 14 मध्ये किती 3चा फरक आहे, मग फरक हे किती 0.5ने फरक कमी झाला आहे. इथे 3.5 होता, इथे 3 झाला आहे. परत 3 मधून आता इथे 2.5, म्हणजे 0.5ने फरक कमी होत जातोय, म्हणजे इथे कितीचा फरक पाहिजे, 14 आणि येणाऱ्या संख्येमध्ये 2.5चा फरक पाहिजे. म्हणजे 14 मधून 2.5 जर गेले तर किती यायला पाहिजे, 11.5 यायला पाहिजे, पण त्यांनी तिथे दिले किती 10.5. मग इथे 10.5च्या जागी इथे म्हणजे किती 2.5 वजा केलं 14 मधून 11.5 पाहिजे, 10.5 चुकीचं असणार. जर इथे जर 11.5 आलं तर आता इथे 2.5 वजा केलं तर आपण परत आता 2 वजा करणार, म्हणजे 11.5 मधून 2 वजा केलं तर किती येतं 9.5 येतं, आणि परत 1.5 वजा होईल, म्हणजे याप्रमाणे 0.5च्या फरकाने वजा होत चालले. फक्त ते 10.5 जे आहे ना तर तिथे 11.5 यायला हवं, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ना ते एक चुकीचा क्रम दिलेला आहे तिथे. पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द बेस्ट प्रेपोजिशनल फ्रेज टू कंप्लीट द सेंटेन्स. मी खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रेपोजिशनल फ्रेजचा इथे वापर करायचा आहे. तर ते वाक्य काय दिले, आय हॅव सॉल्ट डॅश एव्हरी डे ॲज आय फील टू मच इज बॅड फॉर वन्स हेल्थ. म्हणजे काय, मी योग्य प्रमाणात रोज मीठ वापरतो म्हणतो, म्हणजे इन मॉडरेशन म्हणतो. आय हॅव सॉल्ट इन मॉडरेशन एव्हरी डे, मी सॉल्टचं जे आहे म्हणजे योग्य प्रमाणात मी मीठ वापरतो. ॲज आय फील, मला वाटतं की टू मच इज बॅड फॉर वन्स हेल्थ, म्हणजे जास्त जे अधिक जे मीठ घातलं तर काय एखाद्याच्या हेल्थवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणतो. म्हणून मी काय करते, योग्य म्हणजे मॉडरेट प्रमाणात जे आहे तर ते म्हणजे मीठ घालते. आय हॅव सॉल्ट इन मॉडरेशन म्हणतो, म्हणजे बाय ऑल मीन्स येणार नाही, ॲट अ प्राईस येणार नाही, इन एक्सेसिव्हली येणार नाही. इन एक्सेसिव्हली तर घातलं तर जास्त मीठ खाल्लं तर म्हणजे हेल्थला ते म्हणजे वाईट असतं. म्हणजे काय इथे यायला पाहिजे, इन मॉडरेशन म्हणजे कमी प्रमाणात तुम्ही मीठ घातलं तरच ते इतरांच्या म्हणजे हेल्थसाठी ते चांगलं असणार आहे. म्हणजे आय हॅव सॉल्ट इन मॉडरेशन म्हणणार इथे. तर ऑप्शन डी मध्ये दिलं आहे इन मॉडरेशन. इन मॉडरेशन म्हणजे काय, व्यवस्थित प्रमाणात, म्हणजे सम प्रमाणात. म्हणजे आय हॅव सॉल्ट इन मॉडरेशन एव्हरी डे ॲज आय फील टू मच इन बॅड फॉर वन्स हेल्थ. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल, म्हणजे मीठ माफक प्रमाणात घालणे, म्हणजे इन मॉडरेशन. ऑप्शन सी मध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल इन मॉडरेशन. पुढील प्रश्न, 23 एप्रिल 2019 रोजी किंगडाओ येथे आयोजित म्हणजे चायनीज इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये भाग घेतलेल्या भारतीय नौदलाच्या लढाऊ जहाज आणि टँकरचे नाव काय होते. त्यावेळेस इंग्लंडमध्ये तो चीनमध्ये जो अभ्यास जो नौदलाचा होता त्यामध्ये भारताचं जे 23 एप्रिल 2019 रोजी म्हणजे एक लढाऊ जहाज आणि टँकर जे होतं तर त्याचं नाव आपल्याला सांगायचं चीनमध्ये. तर कोणतं गेलं होतं, INS कोलकाता. INS कोलकाता हे काय एक जहाज होतं आणि टँकरचं नाव काय होतं, INS शक्ती होतं. म्हणजे INS कोलकाता व INS शक्ती ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल. म्हणजे INS कोलकाता हे जहाज होतं त्यावेळेस आपलं लढाऊ, आणि टँकर कोणता होता, INS शक्ती होता. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा. तर इथे काय दिले, आज मुलांनी खूप टिंबटिंब केली. तर आपण काय म्हणतो, आज मुलांनी काय केलं, तर खूप काय इथे आता 4 पर्याय दिले, दंगामस्ती, भांडण कांडण, उठाउठी, आरडाओरडा. तर आपण काय म्हणतो, आज मुलांनी खूप दंगामस्ती केली. आता मुले खोडकर असल्याने काय करतात, दंगामस्ती करतातच. म्हणजे आज मुलांनी खूप दंगामस्ती केली, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे NDMA ने फिट वेव्ह 2019 कार्यशाळा महाराष्ट्रामधील कोणत्या शहरात
आयोजित केली होती. तर नागपूर जे शहर आहे आपली उपराजधानी महाराष्ट्राची, तर त्या नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे त्याला NDMA फिट फेव 2019 जी कार्यशाळा होती तर ती नागपूर या शहरात आयोजित केली होती. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर इथे काय पुढील प्रश्न, रिकाम्या जागा भरा. टिंब होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य. आता केवल वाक्याचे इथे डेफिनेशन आहे. तर आपण काय म्हणतो, तर केवल वाक्याचा प्रकार कसा असतो तर रचनेनुसार, म्हणजे रचनेनुसार होण्याचा जो वाक्याचा प्रकार असतो, कर्ता नंतर कर्म नंतर क्रियापद याप्रमाणे त्याची रचना असते. म्हणजे रचनेनुसार होणारा वाक्याचा प्रकार जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो, केवल वाक्य म्हणतो. काय म्हणतो, केवल वाक्य. म्हणजे केवल वाक्यात कसा प्रकार असतो तर रचनेनुसार वाक्याचा प्रकार त्यामध्ये ठेवलेला असतो, त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर रचनेनुसार ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या क्रमामध्ये पुढे कोणती आकृती येईल. तर इथे याप्रमाणे याचे टोक इकडे आहे, परत हे इकडे, म्हणजे इकडे पश्चिमेला होतं तर हे वायव्येला आले, परत उत्तरेला आले, तर आता इकडे ईशान्येला झालं पाहिजे. म्हणजे याप्रमाणे हे यायला पाहिजे. तर कशामध्ये दिले, तर ऑप्शन 3 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. म्हणजे याप्रमाणे हे येईल. पुढील प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. कोणी निंदा कोणी वंदा. आता कोणी निंदा कोणी वंदा हे कशा आहेत, दोन वेगवेगळी वाक्य आहेत. बऱ्याच जणांना वाटेल की हे मिश्र किंवा केवल वाक्य, पण नाही मित्रांनो, हे संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. कोणी निंदा कोणी वंदा, तर हे कशा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघाने चेन्नईमध्ये प्रो व्हॉलीबॉल लीग जी होती PVL 2021ची आरंभिक आवृत्ती जिंकली होती. म्हणजे त्यावेळेस ते चेन्नईमध्ये झालेली जी व्हॉलीबॉल लीग होती तर त्याची सुरुवातीची आवृत्ती कोणी जिंकली, तर चेन्नई स्पार्टन हे जे संघ आहेत तर त्या चेन्नईचा जो संघ आहे तर त्या चेन्नई स्पार्टन्सने 2019ची आरंभिक आवृत्ती जिंकली होती चेन्नईने प्रो व्हॉलीबॉल लीगमध्ये. पुढील प्रश्न, कोची शहर आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये पिण्याचे पाणी पुरवते आणि ती विरंजनाची साक्षीदार असलेल्या केरळमधील नदीचे नाव सांगा. म्हणजे केरळमधील एक महत्त्वाची नदी आहे, ती आसपासच्या क्षेत्रांमध्ये पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम करते व ती विरंजनाची साक्षीदार असलेल्या केरळमधील नदी आहे ती. तर तिला आपण काय म्हणतो, पेरियार नदी म्हणतो. केरळमध्ये कोणती महत्त्वाची नदी आहे तर पेरियार नदी महत्त्वाची मानली जाते, जी की पिण्याचे पाणी सर्वांना पुरवते. पुढील प्रश्न, कोणाला अलीकडे युनायटेड अरब एमिरेट्सद्वारे सर्वोच्च पदक म्हणजे झायेद, तर या झायेद पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. UAEचा जो पदक आहे, तर नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना झायेद या पदकाने युनायटेड अरब एमिरेट्सद्वारे त्यांना ते पदक देऊन म्हणजे सन्मानित केले गेले होते नरेंद्र मोदी यांना. पुढील प्रश्न, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर इथे काय दिले वाक्य, मी घरी जाण्यापूर्वी सांजावले. तर सांजावले त्याप्रमाणे गडगडले किंवा गडगडते हे कशामध्ये येतं, भाव कर्तृ क्रियापदामध्ये येतं. सांजावले, आज कात्र्यावर जाताना उजाडले, म्हणजे ह्याप्रमाणे जे वाक्य असं सांजावले उजाडले हे कशामध्ये येतात, तर ते भाव कर्तृ क्रियापदामध्ये येतात. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. आणि मूळ धातूंना प्रत्यय लागून जे धातू साधिते बनतात त्याला आपण कृदंते म्हणतो. शक्य क्रियापदामध्ये मला आता हा डोंगर चढवितो, मला हे आता काम करविते, हे शक्य क्रियापदामध्ये येतात. आणि प्रायोजक क्रियापदामध्ये काय, करता स्वतः कृती करत नसून दुसऱ्या कोणातरी प्रेरणेने तो करतो, म्हणजे त्याला आपण प्रायोजक क्रियापद म्हणतो. म्हणजे आई मुलाला हसवते, बाळ हसते, म्हणजे हे कशा प्रायोजक क्रियापदामध्ये असतं. पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. म्हणजे योग्य स्पेलिंग असलेला आपल्याला इथे ऑप्शन निवडायचं. तर पाश्चरायझेशन, तर पाश्चरायझेशन तुम्ही दुधाची जी म्हणजे जंतुविरहित करण्याची क्रिया आहे. तर तुम्हाला माहिती आहे पाश्चरायझेशनमध्ये एकदम 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजे दूध एकदम कडक तापवलं जातं, लगेच एका 10 ते 12 सेकंदात ते एकदम थंड केलं जातं. त्यातले जंतू काढले जातात त्या दुधातले. म्हणजे डेअरीमध्ये तुम्हाला माहीत असेल पाश्चरायझेशन क्रिया केली जाते, त्यामुळे दुधातले जंतू सर्व काढले जातात व दूध जे आहे तर जास्त काळ टिकते. म्हणजे ते कोणती पद्धत आहे तर ती दुधातील, तर त्याला पाश्चरायझेशन पद्धत म्हणतो. तर त्याचं स्पेलिंग आपल्याला योग्य काढायचं. तर त्याचं स्पेलिंग काय असतं, PAST असतं. तर इथे U आहे हे तर कट होईल, ते 1 नंबरचं इथे U आले. त्याप्रमाणे PASTEURIZATION, तर इथे G दिले म्हणून हे देखील चुकणार. परत इथे C मध्ये बरोबर दिले, तुम्ही पाहू शकता PASTEURIZATION.
तर इथे काय इथे थोडंच गडबड आहे डीमध्ये, तुम्ही पाहू शकता PASTERI दिले, तर यू त्यातलं कट केलेलं आहे. इथे PASTEURIZATION हे जे आहे तर ते पाश्चरायझेशनचं योग्य स्पेलिंग असेल. पुढील प्रश्न, तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे. तर इथे काय दिलं आहे, सुरुवातीला दुकानदाराकडे X पेन होते, म्हणजे X एवढे सुरुवातीला दुकानदाराकडे पेन होते. आता एका ग्राहकाने काय केलं, त्या X पेनाकडून म्हणजे X जेवढे पेन होते त्यातले 10% पेन खरेदी केले एका ग्राहकाने. मग दुसऱ्या ग्राहकाने काय केलं, आता ते 10% Xने घेतले, ते 10% सोडून उर्वरित पेनांच्या 20% पेन जे आहेत तर ते दुसऱ्या ग्राहकाने खरेदी केले. त्यानंतर परत आणखी एका ग्राहकाने आता 20% घेऊन त्यातले परत अजून जेवढं उरलं त्या उर्वरित पेनाच्या अजून 25% हे तिसऱ्या ग्राहकाने पेन खरेदी केले. आणि शेवटी दुकानदाराकडे त्याच्या दुकानात 270 पेन शिल्लक राहिले. मी शेवटी 270 पेन शिल्लक राहिले. तर त्या दुकानामध्ये सुरुवातीला किती पेन होते आपल्याला काढायचं आहे. मी सुरुवातीची पेनाची संख्या आपल्याला काढायची, म्हणजे X बरोबर किती होते हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर काय दिलं, सुरुवातीला X पेन होते, किती पेनाची संख्या X होती. तर ग्राहकाने पहिल्या ग्राहकाने काय केले, त्यातले 10% पेन खरेदी केले. आता X पेन होते त्यामधले जर 10% गेले, म्हणजे X वजा 10X चे 100, म्हणजे किती राहिलं 0.9X राहते. म्हणजे 10% एकाने खरेदी केली X पेनमध्ये, तर राहिले 0.9X इतके पेन राहिले. तर आता दुसऱ्या ग्राहकाने काय केले, यापैकी दुसऱ्या ग्राहकाने जेवढे राहिलेले हे 0.9X पेन होते त्यात त्याने 20% पेन जे आहेत तर ते खरेदी केले. आता 0.9च्या 20% हे आपल्याला काय करावं लागणार आहेत, परत उरलेले पेन काढण्यासाठी त्या 0.9X मधून वजा करणार आहेत. म्हणजे 0.9X वजा त्याच्या 20% 0.9च्या म्हणजे किती येतं 0.18. म्हणजे 0.18 जे आहे X जे आहे तर ते पेन त्याने खरेदी केले दुसऱ्या ग्राहकाने. म्हणजे 0.9X मधून 0.18 गेले, परत किती राहिले, मग आता परत त्या दुकानदाराकडे 0.72X एवढे पेन शिल्लक राहिले आहेत. तर आता काय केले, तिसऱ्या ग्राहकाने हे जे उरलेले पेन आहे 0.72X, त्या उरलेल्या पेनापैकी तिसऱ्या ग्राहकाने 25% पेन खरेदी केले. म्हणजे 25% ह्या 0.72च्या खरेदी केली व शेवटी त्याकडे 270 पेन राहिले आहेत. म्हणजे 0.72X याच्यामधून 0.72Xच्या किती त्याने 25% खरेदी केली, म्हणजे त्याच्या 25% किती येतं 0.18 येतं. 0.72च्या 25% म्हणजे 0.72X मधून 0.18X जर गेलं तर आता परत त्याच्याकडे पेन किती राहणार आहे 0.54X एवढे, म्हणजे तिसऱ्या ग्राहकाला देऊन त्याच्याकडे 0.54X एवढे पेन शिल्लक राहिलेले आहेत. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर आता 0.54 जेवढे शिल्लक राहिले त्याची किंमत दिली त्यांनी 270, म्हणजे 270 पेनाला 0.54X आलेला आहे. ते 0.54X बरोबर 270 असं आपण लिहू शकतो. म्हणजे X बरोबर काय येईल मग हे 270 भागिले 0.54, म्हणजे X बरोबर 270 भागिले 0.54 आलं. परत त्याला आपण काय करू शकतो, ह्याला 27ला म्हणजे पॉईंट जर घालवायचा असेल खालचा तर वर छेदाला नावशाला 100ने गुणावं लागेल. मी 270 गुणिले 100 भागिले 0.54 गुणिले 100 जर केलं तर 27,000 भागिले 54 येतं. मग ह्याचं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर आता इथे 9 संग 54, त्याप्रमाणे 9 संग 54, 9 त्रिक 27, वर 3000 भागिले इथे 6 आलं, 6 पंचे 30, उरलं वरचे 2 शून्य, किती राहिलं 500. हे 500 जे पेन आहेत तर त्या ग्राहकाकडे सुरुवातीला असणार आहेत, म्हणजे त्या विक्रेत्याकडे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर सुरुवातीला त्या दुकानदाराकडे X पेन होते, म्हणजे किती पेन होते तर 500 पेन होते. तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता. पुढील प्रश्न, अनेक वचनांचे एक वचन करा. तर आता इथे अनेक वचनी एक वाक्य दिले, तर काय दिले, उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे चुकली तर त्या शब्दांवर रेगा मारू नका. तर असं एक वाक्य आहे, तर त्याचं एक वचन संपूर्ण वाक्याचं आपल्याला करायचं. तर उत्तरपत्रिका अनेक वचन आहे, त्याचं एक वचन काय येणार, उत्तरपत्रिकेमध्ये म्हणणार आपण. उत्तरपत्रिकेमधले उत्तर चुकले तर त्या शब्दावर रेग मारू नकोस असे येणार इथे. म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर चुकले तर त्या शब्दावर रेग मारू नकोस, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तेच त्याचं एकवचन वाक्य होईल. पुढील प्रश्न, वडील आणि मुलगा ह्यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे आहे. मी दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे, वडील आणि मुलगा 45 वर्षे दिलेली आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 4 पट होता. म्हणजे 5 वर्षांपूर्वी जर गेलं तर त्यांच्या वयाचा गुणाकार काय होता दोघांच्या, तर तो वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 4 पट होता. तर वडील आणि मुलगा यांची सध्याची वये अनुक्रमे कशी असतील तर ते आपल्याला काढायचं. तर कसे काढतो आपण हे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर वडील व मुलगा यांच्या दोघांच्या वयाची बेरीज इथे 45 वर्ष दिलेली आहे. तर वडिलांचे वय आपण X मानूया आणि मुलाचे वय
वाय मानूया, म्हणजे x अधिक y बरोबर 45 हे एक आपल्याला समीकरण भेटेल. दोघांच्या वयाची बेरीज 45 दिलेली आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार, आता 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार काय म्हणले, वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 4 पट होता. तर आता वडिलांचं वय काय होणार आहे, 5 वर्षापूर्वी x मानले म्हणजे x वजा 5 होणार आहे, गुणुले मुलाचं वय काय होणार आहे, y वजा 5 होणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या वयाचा गुणाकार 5 वर्षापूर्वी किती होता, तर वडिलांच्या वयाच्या 4 पट. आता वडिलांचं वय किती आहे, x वजा 5 त्याच्या 4 पट होता म्हणजे गुणुले 4. तर आता इथे x वजा 5ला हे x वजा 5 कट होणार आणि म्हणजे y वजा 5 बरोबर 4 आपल्याला भेटेल. म्हणजे y वजा 5 बरोबर 4 असेल तर हे वजा 5 तिकडे जाऊन अधिक 5 होईल. म्हणजे y बरोबर 4 अधिक 5 म्हणजे y ची किंमत आपल्याला 9 मिळाली. म्हणजे y हे मुलाचं वय होतं, मुलाचं वय मिळालं 9. वडिलांचं वय काय असणार आहे, दोघांच्या वयाची बेरीज 45 आहे. मग वडिलांचं वय 45 वजा मुलाचे वय, 45 मधून जर मुलाचं वय 9 वजा केलं तर राहिलं किती 36. म्हणजे वडिलांचं वय आलं 36 वर्षे आणि मुलाचं वय आलं 9 वर्षे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 36 वर्षे हे वडिलांचं वय असणार आहे आणि 9 वर्षे हे मुलाचे वय असेल. पुढील प्रश्न, 20 विद्यार्थी असलेल्या वर्गांमधील गणिताच्या परीक्षेमध्ये 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100 गुण मिळाले. तिघांना प्रत्येकी 0 गुण मिळाले, म्हणजे तिघांना 0 गुण मिळाले आणि बाकींची सरासरी 40 होती. तर संपूर्ण वर्गाची सरासरी काय, तर आता एकूण किती 20 विद्यार्थी आहेत, म्हणजे एकूण आता खाली 20 येणार. आता 20 एकूण आता किती राहिले, किती एकूण आता सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी गुण 100, म्हणजे 100 दोन्ही किती त्यांचे 200 गुण असणार आहेत, अधिक आता परत 3 विद्यार्थ्यांचे 0 गुण म्हणजे 0 गुण म्हणजे अधिक राहिले किती, आता हे 2 आणि हे 3 5 गेले, राहिले किती 15 विद्यार्थी. 15 विद्यार्थ्यांची सरासरी 40 दिली, मग 15 जो किती इथे 600 येणार. म्हणजे 600 भागिले एकूण विद्यार्थी 20 आहेत, 600 200 किती 800, 800 अधिक 0 800 म्हणजे 800 भागिले इथे 20 आलं. 800 भागिले जर 20 केलं तर किती येतं, 0ला 0 गेले, बे के बे, बेचोक 8 वरचे 0 म्हणजे किती येतं 40 येतं. म्हणजे संपूर्ण वर्गाची सरासरी सुद्धा किती असणार आहे, तर ती 40च असणार आहे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय अभ्यास म्हणजे ॲसेंडिक्स जो असतो, ऑसी म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंडेक्स म्हणजे ॲसेंडिक्स दोघांचा एकत्रित सरावला ऑसेंडिक्स असे म्हटले जाते. म्हणजे 19चा जो होता तर त्याची 3री पुनरावृत्ती होती, तर ती कुठे आयोजित करण्यात आली होती, तर ती विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम या शहरामध्ये ती आयोजित केली होती. भारत ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय अभ्यास ऑसेंडिक्स 19. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर वरील मांडणीमधील स्थानांवर आधारित खालील 4 पैकी 4 ते म्हणजे 5 पैकी 4 हे विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांचा गट तयार होतो. तर गटाशी संबंधित नसलेला एक कोण आहे आपल्याला शोधायचा आहे. तर 7A हॅश जे दिले, म्हणजे 7A कुठे दिसतोय तुम्हाला, तर 7Aच नाही यामध्ये, 7 ह्यात आकडाच नाही इथे तुम्ही जर पाहिलं, म्हणजे ऑप्शन 1 जर आहे तर तोच त्यामध्ये म्हणजे चुकीचा आहे, कारण 7 आकडा दिले नाही त्यांनी. तुम्ही डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. बाकीचे 3 पर्याय सुद्धा तुम्हाला बघायची गरज नाही, कारण 7A आणि हॅश जे आहेत, पण 7J दिलं नाही ना त्यांनी, म्हणजे ते चुकीचं ठरतं 7A. पण इथे आता दुसरे पर्याय पाहिजे तर 6 स्टार 4B, इथे 6 स्टार आहे, परत इथे 1 सोडून पुढे 4B आहे. त्याप्रमाणे 1 4 MA, म्हणजे 1 4 आहे पुढे, बी कट करून MA दिले, हे एक आहे. आणि HL@P, HL आहे, ओ कट करून पुढे @P, म्हणजे 3 हे गट दिले त्यामध्ये, पण 7A हॅश जे दिले नाही, 7 आकडाच नाही, म्हणून ऑप्शन ए जे आहे तर तो गटाशी संबंधित नसलेला पर्याय असेल. पुढील प्रश्न, समाजामधील कोणत्या विभागाशी संबंधित सामाजिक विकासासाठी मार्च 2019 मध्ये ग्रामपंचायतीसह पंचायत राज मंत्रालय म्हणजे भारत शासनाद्वारे नवीन पुरस्कार स्थापित करण्यात आला होता. तर कोणता आहे, तर तो लहान मुलांसाठी आहे. कोणासाठी होता, तर तो लहान मुलांसाठी होता. म्हणजे कोणत्या विभागाशी, म्हणजे लहान मुलांच्या विभागाशी संबंधित जो होता तर तो पुरस्कार सामाजिक विकासासाठी मार्च 2019 मध्ये ग्रामपंचायतीसह पंचायत राज मंत्रालय भारत शासनाद्वारे नवीन पुरस्कार स्थापित करण्यात आलेला होता, तर तो लहान मुलांशी संबंधित होता पुरस्कार. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहिला. सहलीला जाताना आम्ही टिंब बरोबर घेतले. तर इथे दिले चादर उशी, अंथरूण चादर, उशी गादी आणि अंथरूण पांघरूण. तर चादर उशी आपण कधी म्हणत नाही, अंथरूण चादर म्हणत नाही, उशी गादी म्हणत नाही, काय म्हणतो, अंथरूण पांघरूण म्हणतो. म्हणजे सहलीला जाताना आम्ही टिंब बरोबर घेतले, तर काय अंथरूण पांघरूण बरोबर घेतले. म्हणजे इथे ऑप्शन डी मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या भाग 3 मधला शेवटचा प्रश्न आहे. तर विभक्तीचा
प्रश्न आहे. तर तो काय आहे, विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होऊन तयार होणाऱ्या रूपाला काय म्हणतो. तर जे अगोदरचं जे रूप तयार होतं तर त्याला आपण काय म्हणतो, विभक्तीला प्रत्यय लावण्यापूर्वीचं रूप त्याला सामान्य रूप म्हणतो. म्हणजे जे म्हणजे भावचं तर भावाला, भाव जर असेल तर त्याचं भावाला करतो. त्यातलं भावा जे होतं सुरुवातीचं भावा, म्हणजे भावाला हा जर शब्द तयार होत असेल म्हणजे ते भाऊचं भावा होतं. तर हे भावाची सुरुवातीचं असतं त्याला सामान्य रूप म्हटले जातं. आणि ला जो आहे तर तो विभक्ती प्रत्यय असतो. म्हणजे भावा जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. म्हणजे मूळ रूपात बदल होण्याआधी म्हणजे विभक्ती प्रत्यय लागण्याआधी जो तयार होतो शब्द त्याला आपण त्या रूपाला काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. तर मित्रांनो, आपली जी तलाठी भरतीचा पेपर चालू आहे ज्यामधील भाग 3 आपला चालू आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.